हे काळाराम मंदिर परिसरामध्ये आता पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी महाआरती होणार आहे। त्याआधी काळाराम मंदिरामध्ये जाऊन उद्धव ठाकरे दर्शन घेतील। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत। नाशिकचा दौरा सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता। जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलं। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतो काळाराम मंदिरातली ही दृश्य आहेत, जिथे संजय राऊत आता उपस्थित आहेत। तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आता काळाराम मंदिरामध्ये पोहोचतायत। नाशिकमध्ये असं जंगी स्वागत उद्धव ठाकरे यांचं झालेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे काळाराम मंदिरामध्ये जात आहेत। इथे दर्शन घेतल्यानंतर गोदावरी त्यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे। आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब इथे दर्शनासाठी आलेले आहेत। त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी या ठिकाणी पुष्पहार घातलेला आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडी यांच्याकडे। दिनेश, उद्धव ठाकरे आता काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तसंच त्यांच्या पक्षाचे नेते सगळे आता नाशिक येथून प्रसिद्ध काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इथे श्रीरामाची विधिवत पूजा होणार आहे आणि त्यानंतर गोदावरी तीरी रामकुंड येथे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। आज अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन झालं। भव्य असा नेत्रदीपक सोहळा होता। पंतप्रधानांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही काळाराम मंदिरात पूजा अर्चा आणि त्यानंतर महाआरती। एकूणच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा हेतू हा आहे की हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही। राम मंदिर उभारण्यात जो आंदोलन आणि संपूर्ण जो प्रवास आहे त्यात शिवसेनेचा सहभाग राहिलेला आहे। भले उद्धव ठाकरे यांना योग्य पद्धतीनं आमंत्रण दिलं गेलं नाही असं त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं आहे, पण उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच भूमिका जाहीर केली होती की आपल्याला आमंत्रणाची गरज नाही। यापूर्वीही 2018 साली उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते, तेव्हाही त्यांनी राम जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात आणला होता। तसंच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आमदारांसह अयोध्या वारी केली होती। त्यामुळे मला आमंत्रणाची गरज नाही, माझ्या मनात येईल तेव्हा मी श्रीराम जन्मभूमीचं दर्शन घेईल असं उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी सांगितलं होतं। आता हे उद्घाटन झाल्यानंतर लवकरच उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचे नेते आमदारांसह अयोध्या वारी करू शकतात, पण त्याआधी आज हा नाशिकमध्ये मोठा इव्हेंट होतो आहे। कारण आज संपूर्ण देशात पूर्ण भक्तिमय वातावरण आहे, देश उत्साहात आहे। जो एवढा मोठा इतक्या मोठ्या कालावधीचा जो लढा होता त्याला यश आलं आणि त्यानंतर मंदिर उभारणी झालेली आहे। त्यामुळे आजचा दिवस शिवसेना युबीटी पक्ष हा जो इव्हेंट आहे तो हातातून घालू इच्छित नाही आणि त्या दृष्टीने ती सगळी व्यूहरचना आहे। एकूणच लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत। विरोधी पक्षात जी इंडिया आघाडी आहे त्यात शिवसेना युबीटी पक्ष आहे। इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी आजच्या अयोध्येतील कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, कारण त्यांचं म्हणणं होतं की पूर्ण कार्यक्रम हा भाजप धार्जिणा आहे किंवा भाजपकडून हायजॅक करण्यात आलेला आहे। त्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांची आपल्याला त्या कार्यक्रमात उपस्थिती दिसत नाहीये, पण शिवसेना युबीटी पक्ष हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो अधोरेखित करताना आपल्याला पाहायला मिळते। आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत काळाराम मंदिरात आणि लवकरच विधिवत पूजा आणि महाआरती या दोन कार्यक्रमांना सुरुवात होईल।
नक्कीच ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. उद्धव ठाकरे आता काराम मंदिरामध्ये या ठिकाणी पोहोचलेत आणि गोदातीरी त्यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे या सुद्धा आहेत. काराम मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी या ठिकाणी वंदन केलेलं आहे. उद्धव ठाकरे सपत्नीक काराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. अयोध्येमधल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी आपला नाशिकचा दौरा जाहीर केला होता. उद्धव ठाकरे सहकुटुंब काराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आले.